आज सकाळी भाजी काय करू सुचत नव्हते. काल मी शेजारच्या शेतात आळूची पाने बघितली होती, तर म्हटलं चला आज आळूचीच भाजी बनवूया. आणली आळूची 5-6 पानं, छान धुतली, देठ काढून घेतलं बेसन पीठ, त्यात टाकले मीठ, चटणी, काळा मसाला, अंबारी, छान एकजीव करून घेतलं बघा. थोडंसं पाणी टाकलं, त्याचा डो बनवला. छान असा डो बनवून घ्यायचा आणि नंतर असा पसरट असा छान लावून घ्यायचा. त्याच्या घड्या मारल्यात मी, छान असल्या बघा, अशा घड्या मारल्या. ती अशा प्रकारे घड्या मारायच्या. नंतर घ्यायचा एक तवा, त्यात टाकायचं थोडंसं तेल, जेणेकरून आपल्या वड्या ह्या चांगल्या भाजल्या जातील. छान त्या भाजून घ्यायच्यात, आलटून पलटून भाजून घ्या. छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे. आणि हा बघा, ह्या अशा कुरकुरीत झालेल्या पाहिजे. बघू शकता तुम्ही किती छान भाजलेल्या आहेत. त्याचे मी आता काप करून घेतलेत बघा. छोटे छोटे काप काढून घ्यायचेत आपले. काप तुम्हाला जशा शेपचे हवे आहेत तसे तुम्ही काढू शकता. त्यानंतर घ्यायचं आहे लसूण, त्याला छान ठेचून घ्यायचं आहे. छान ठेचल्यानंतर एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं आहे, 1 पळी 2 पळी, त्यामध्ये टाकायचं थोडंसं लसूण. छान त्याला तडतडू द्यायचं. छान लसूण तडतडला की त्यामध्ये टाकायचं तिखट टाकलं की थोडंसं भाजू द्यायचं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, छान परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं थोडंसं. त्यामध्ये टाकायच्यात वड्या टाकणं झाल्याच्यानंतर त्यालाही थोडंसं हलवायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं बरं का. जास्तही पाणी नाही टाकायचं. जास्त जर पाणी टाकलं ना तर त्या अशा वड्या नाहीत राहत, त्याच्या वेगळ्याच होत्या ती. त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकलं आणि नंतर त्यामध्ये हा बघा, हा माझा आहे कराळ आणि तिळाचा बुक्का आहे. त्यानंतर मी टाकली अंबारी, काळा मसाला टाकते आता. त्यानंतर काळा मसाला टाकणं झाल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं, 2 मिनिट शिजायला द्यायची. बघा, माझी आळूची भाजी बनवून तयार आहे. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा.